नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे प्रसंग फारच क्वचित प्रमाणात घडत असतात। त्यामुळे अशा प्रसंगाची नोंद घेणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश रविवारी दिले आहेत। केंद्र सरकारनं पिवळा वाटाणा आयात करून कडधान्य उत्पादकांच्या ताटात माती कालवल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे या संदर्भात एक याचिका किसान महापंचायतनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। या याचिकेवरती रविवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीत केंद्र सरकारचं काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे न्यायालयानं लक्ष सुद्धा वेधलं। त्यामध्ये कडधान्य पिकांवरची याचिका असल्यानं कडधान्य उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाच्या लक्ष वेधण्यानंतर केंद्र सरकार हालचाल करेल का, अशा पद्धतीची काही शक्यता आहे का? पण मग सर्वोच्च न्यायालयात याचिका का दाखल करण्यात आलेली होती? या याचिकेवरती न्यायालयानं सुनावणीत काय सांगितलेलं, केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल न्यायालय काय म्हणालं, नेमकं प्रकरण आहे तरी काय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला। त्यावरून किसान महापंचायतनं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली। या याचिकेत देशात कडधान्य आयातीचा लोंढा सुरू असून त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आलं। कडधान्याला खुल्या बाजारात किमान आधारभूत किमतीपेक्षा अर्थात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं किसान महापंचायतनं सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयानं असंही निरीक्षण नोंदवलं की गहू आणि तांदूळ यांना हमीभाव मिळतोय आणि काही कडधान्यांनाही हमीभाव जाहीर केला जातो। जर शेतकऱ्यांना हा दर निश्चितपणे मिळेल याची हमी दिली तर कडधान्य उत्पादन आपोआप वाढेल। मात्र हा मुद्दा पुरेशा प्रमाणात हाताळला गेला नसल्याचंही न्यायालयानं सुनावणीच्या दरम्यान नमूद केलं। कडधान्य शेतकऱ्यांना अनेकदा हमीभावापेक्षा 20 ते 25% कमी दरात शेतमाल विकावा लागतो, कारण गहू आणि तांदळाप्रमाणे कडधान्याच्या हमीभाव खरेदीचे ठोस अशी कुठलीही यंत्रणा आणि व्यवस्था नाही, असं निरीक्षणही न्यायालयानं या सुनावणीच्या दरम्यान नोंदवलं। त्यामुळे विविध मंत्रालयांच्या माध्यमातून चांगला समन्वय ठेवून कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली अशी यंत्रणा तयार करावी, ज्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात गहू तांदळाच्या ऐवजी कडधान्य पिकांना प्रोत्साहन देता येईल। दक्षिण भारतातही इतर पिकांच्या पर्यायी पिकांना म्हणून कडधान्यांना चालना देता येईल, असंही न्यायालयानं या सुनावणीच्या दरम्यान सुचवलंय। एवढंच नाही तर कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च लक्षात घेऊन पुरेसा प्रोत्साहनपर हमीभाव आणि वेळेवर हमी खरेदी व्यवस्था देणं आवश्यक असल्याचंही न्यायालयानं या सुनावणी दरम्यान नमूद केलंय। तर पिवळ्या वाटाण्याचं आयातीचे दर सुद्धा अशा पद्धतीनं निश्चित करावेत की त्यामुळं देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होणार नाही, असे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 मे 2026 रोजी करण्यात येणार आहे। किसान महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष रामपाल जाट यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती। स्वस्त कडधान्य आयातीच्या धोरणामुळे देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याचा मुद्दा त्यांनी या याचिकेच्या निमित्तानं उपस्थित केला। या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जॉयमौला बागची यांच्या खंडपीठासमोर रविवारी करण्यात आली। या सुनावणीच्या वेळी किसान महापंचायतच्या वतीनं वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह अधिवक्ता नेहा राठी, सौम्या कुमारी, काजल गिरी आणि प्रतीक यादव उपस्थित होते। तर केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल वेंकटरामन यांच्यासह अधिवक्ता गुरमीत सिंह मक्कड, अमन झा, अश्विनी भारद्वाज आणि वरद किल्लोर न्यायालयात हजर होते। किसान महापंचायतनं याचिकेत असंही म्हटलंय की केंद्र सरकारनं देशात कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय कडधान्य आत्मनिर्भरता अभियान हा 6 वर्षांचा कार्यक्रम सुरू केलाय। या योजनेसाठी सुमारे 11,400 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारच्या पातळीवरती करण्यात आली आहे। या योजनेचा उद्देश हमीभावानं खरेदीची व्यवस्था मजबूत करण्याचा आहे, परंतु कडधान्य आयाती संबंधी असलेले धोरण या उद्दिष्टाशी सुसंगत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, असा आरोपही या याचिकेत किसान महापंचायतकडून करण्यात आला आहे। पुढे किसान महापंचायतनं सरकारच्या धोरण लकव्याची याचिकेत माहिती दिली आहे। 29 ऑक्टोबर 2025 पासून पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर 30% शुल्क लागू केलं असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली, परंतु त्याआधी
विनाशुल्क म्हणजेच शुल्कमुक्त वाटाण्याची आयात ही भारतात केली गेल्याचं सुद्धा या याचिकेत सांगण्यात आलं आहे। याचिकेत किसान महापंचायतनं असंही नमूद केलं आहे की केंद्र सरकारनं पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरील शुल्क शून्य केलं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वस्त कडधान्य भारतात येऊ लागली। त्यामुळे देशांतर्गत बाजारात हरभरा आणि विशेषतः तुरीसह प्रमुख कडधान्य पिकांचे दर दबावत आले आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला, असंही आरोप सुद्धा या किसान महापंचायतनं याचिकेत केलेला आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयानं शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर सुद्धा बोट ठेवलं। गहू आणि तांदूळ यांना हमीभाव आहे आणि काही कडधान्यांना हमीभाव जाहीर केला जातो, तर मग शेतकऱ्यांना जो हमीभाव आहे तो का मिळत नाही, तो दिला पाहिजे, तर कडधान्य उत्पादन आपोआप त्यामुळे वाढेल। मात्र हा मुद्दा पुरेशा प्रमाणात हाताळला गेला नसल्याचंही न्यायालयानं या सुनावणी दरम्यान नमूद केलंय। किसान महापंचायतनं न्यायालयात असंही सांगितलं की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हा विषय गंभीर असल्याचं मान्य करत अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाला एक पत्र लिहून पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क वाढवण्याचा सल्ला दिला होता। पिवळ्या वाटाण्याची भारतातील आयात त्यासोबतच त्याची किंमत देशातील प्रमुख कडधान्याच्या हमीभावापेक्षा खूपच कमी आहे, त्यामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी सुमारे 50% आयात शुल्क लावणं आवश्यक असल्याचंही कृषी मंत्र्यांनी अन्न पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाला सुचवल्याचंही किसान महापंचायतनं या याचिकेत नमूद केलंय। तर 2024 नंतर भारतात कडधान्य आयात विक्रमी पातळीवर पोहोचली असून देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांवर त्यामुळे आर्थिक दबाव वाढल्याचं सुद्धा या याचिकेत सांगण्यात आलंय। एकूणच काय तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्यामागे प्रमुख उद्देश आहे की कडधान्याचा जो काही हमीभाव आहे तो मिळत नाही आहे शेतकऱ्यांना। त्याचं कारण मोठ्या प्रमाणात देशामध्ये कडधान्याचा आयातीचा लोंढा सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा याबाबतच ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आता 8 मे 2026 रोजी या याचिकेवरती पुढील सुनावणी होणार आहे, परंतु याआधी या सगळ्याच्या संदर्भात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयानं असेही निर्देश दिलेत की हा जो काही मुद्दा आहे कडधान्याच्या हमीभावाचा आणि आयातीचा, त्याच्या संदर्भात जे काही संबंधित पक्ष आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करावी, म्हणजे धोरणकर्त्यांशी चर्चा करावी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि आयात आणि निर्यातीच्या पातळीवरती ठोस धोरण ठरवावं आणि त्याचा अहवाल हा केंद्र सरकारला सादर करावा, असे निर्देश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीच्या दरम्यान दिलेले आहेत। आता केंद्र सरकार या संदर्भात नेमक्या काय हालचाली करतं याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।